आजचा टॉपिक आहे 3 days पिरियड. काही विमेन्सचे पिरियड 5 to 7 days असतात, तर काहींचे 2 to 3 days. पण शॉर्ट पिरियड म्हणजे नेहमीच प्रॉब्लेम असतो का? आन्सर आहे नॉट ऑलवेज. चला तर मग मेन्स्ट्रुअल सायकल सायंटिफिकली बट इन सिम्पल लँग्वेज समजून घेऊया. व्हॉट इज नॉर्मल पिरियड? नॉर्मल मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग साधारणपणे 2 ते 7 दिवसांपर्यंत असू शकते, म्हणजे 3 दिवसांचे पिरियड अनेक महिलांमध्ये कम्प्लिटली नॉर्मल असू शकतात. स्पेशली जर ब्लिडिंग पॅटर्न दर महिन्याला सिमिलर आहे, सिव्हिअर पेन नाहीये, डिझिनेस किंवा एक्सेसिव्ह वीकनेस नाहीये आणि हॉर्मोनल सिम्पटम्स सिव्हिअर नसतील तर. तुमचे पिरियड्स फक्त 3 days चालतायत का? 3 day पिरियड नॉर्मल आहे का? गुगलवर तुम्ही नेहमी हेच सर्च करताय का? शॉर्ट पिरियड म्हणजे प्रेग्नन्सी साईन आहे का? तर आज आपण सायंटिफिकली समजून घेणार आहोत की 3 days मेन्स्ट्रुअल सायकल नॉर्मल असू शकते का? हॉर्मोन्स यात काय रोल प्ले? हाऊ मेन्स्ट्रुअल सायकल वर्क्स? आपल्या मेन्स्ट्रुअल सायकलच्या मागे मेजर रोल असतो तो तर हॉर्मोन्सचाच. हॉर्मोन्स काय करतात? हॉर्मोन्स ब्रेन आणि ओव्हरीज यांच्या कम्युनिकेशनमुळे कंट्रोल होतात आणि मेन 4 हॉर्मोन्स असतात जे हे सगळी गोष्टी चालवतात: एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, FSH आणि LH. तर एस्ट्रोजन काय करतं? आता एस्ट्रोजन युटेरसच्या लायनिंगला बिल्ड करतं. जर एस्ट्रोजन लेवल्स कमी बिल्ड झाल्या तर लायनिंग थिन जाऊ शकतात, त्यामुळे ब्लिडिंग कमी डेज चालू शकते. आणि प्रोजेस्टेरॉन काय करतं? ओव्ह्युलेशन नंतर प्रोजेस्टेरॉन वाढतो. हा हॉर्मोन काय करत असतो? युटेरस लायनिंगच्या लायनिंगला स्टेबल ठेवत असतो. जर प्रेग्नन्सी झाली नाही तर प्रोजेस्टेरॉन कमी होतो आणि मग तो शेड होतो, म्हणजे ते पिरियड्स म्हणून स्टार्ट होतात. FSH आणि LH काय करतं? हे हॉर्मोन्स ब्रेन मधून रिलीज होतात. हे ओव्हरीजला एक मॅच्युअर करायला आणि ओव्ह्युलेशन ट्रिगर करायला मदत करतात. 3 days ब्लिडिंग मागे अनेक सायंटिफिक रिझन्स असू शकतात. लो एंडोमेट्रियल थिकनेस म्हणजेच युटेराइन लायनिंग कमी तयार झाली असेल तर शेडिंग कमी होऊ शकते. हॉर्मोनल व्हेरिएशन्स लाईक स्ट्रेस, स्लीप चेंजेस, एक्सेसिव्ह एक्सरसाइज, सडन वेट लॉस किंवा PCOS सारख्या कंडिशनमुळे पण हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो. जेनेटिकल म्हणजे काय? काही विमेन्समध्ये नॅचरली शॉर्ट पिरियड असू शकतात, ते कम्प्लिटली नॉर्मल असू शकतात. एज फॅक्टर्स असू शकतो, टीनेज इयर्स मध्ये किंवा प्रीमेनोपॉज दरम्यान हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्समुळे पिरियड शॉर्टर होऊ शकतात. Hey everyone, sorry for a quick break from the video. I am a doctor and foreign medical graduate. As a doctor, my journey has always been about one thing: understanding pain and bringing the right care to you. आणि याचमुळे मी हेल्थ अँड अवेअरनेस चॅनल स्टार्ट केली, कारण जर काही कन्फ्युजन असेल किंवा हेजिटेशन असेल तर ते दूर झालं पाहिजे. So just want to give you medical truths you can trust. This channel is built for you. जर तुमचे डाउट्स क्लिअर होत आहेत किंवा तुम्हाला असंच हेल्पफुल आणि ऑनेस्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज हवे असतील तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. कारण तुमचा सपोर्टच मला अशा अनेक वुमेनपर्यंत पोहोचवू शकतो ज्यांना अशा गायडन्सची गरज असते. At the end of the day, your health and safety matters most. Now let's continue the video. 3 days period in pregnancy? हा खूप highly Google searched question आहे. But its answer is not necessary. कधी कधी प्रेग्नन्सीमध्ये लाईट स्पॉटिंग दिसू शकते, पण प्रत्येक शॉर्ट पिरियड म्हणजे प्रेग्नन्सीच असतं असं नाहीये ना. जर नॉशिया, ब्रेस्ट टेंडरनेस किंवा मिस पिरियड असेल किंवा अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स हिस्ट्री असेल तर प्रेग्नन्सी टेस्ट कन्सिडर केली जाऊ शकते. When should you consult a doctor? 3 days पिरियड नॉर्मल असू शकतो, पण काही वॉर्निंग साईन्स तुम्ही इग्नोर करू शकत नाही. त्यात आहे हेवी ब्लिडिंग होत असेल तर, सिव्हिअर क्रॅम्प्स किंवा चक्कर, डिझिनेस सारखं होत असेल तर, पिरियड सडनली व्हेरी शॉर्ट होत असतील तर, सायकल रिपीटेडली इरेग्युलर वाटतंय तर, किंवा प्रेग्नन्सीच्या पॉसिबिलिटीज असतील तर, अशा वेळेस मेडिकल इव्हॅल्युएशन हेल्पफुल ठरू शकतो. इम्पॉर्टंट सायंटिफिक फॅक्ट: मेन्स्ट्रुअल सायकल प्रत्येक विमेनमध्ये स्लाइटली डिफरंट असू शकते. परफेक्ट 5 days पिरियड असायलाच हवं असा कुठला मेडिकल रूल नाही. कन्सिस्टन्सी किंवा रिलेटेड सिम्पटम्स हे जास्त इम्पॉर्टंट असतात.